पुलाचं काम पूर्ण होतं, उद्घाटनाची तारीख ठरते, नेते येतात, टाळ्या वाजतात आणि पेढे देखील वाटले जातात. पण तो पूल लोकांच्या सेवेसाठी वापरला जाण्यापूर्वीच नदीच्या पात्रात गडप होतो. हा कुठला विकास किंवा हा भ्रष्टाचाराचा एखादा नवा पॅटर्न? राजकारणामध्ये इव्हेंट मोठा की काम मोठं, हा प्रश्न आता थेट जनतेच्या दरबारात गेलाय. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे उद्घाटनाचा नारळ फुटतो, फीत कापली जाते, फुलांच्या माळा सजवल्या जातात. पण दुर्दैव असं की त्या माळामधली फुलं सुकायच्या आतच तो प्रकल्प मात्र कोलमडून पडतोय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट भाजप सरकारला काही बोचरे प्रश्न विचारले आहेत आणि हे प्रश्न आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत व्हायरल होताना दिसत आहेत. काय आहेत हे प्रश्न पाहूया आमचा NGTV मराठी न्यूज चॅनलचा एक विशेष रिपोर्ट. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. भाजप सरकारच्या काळात विकासाचा वेग बुलेट ट्रेन सारखा आहे की नाही हे माहित नाही, पण भ्रष्टाचाराचा वेग मात्र एक्सप्रेस वेच्या वेगाने धावतोय की काय, असा प्रश्न आता विचारला जातोय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट एक्स हँडलवरून भाजपच्या डबल इंजिन सरकारवर निशाणा साधलेला आहे. यावेळेस अखिलेश यादव प्रश्न विचारतात. जनता विचारते, भाजपाच्या काळात उद्घाटनाची फुलं सुकायच्या आधीच रस्ते का खस्ताना दिसत आहेत? रस्त्याचं जाळं विणल्याचं दावा करणाऱ्या सरकारला आता उत्तर द्यावं लागणार आहे, कारण नुकत्याच बांधलेल्या हायवेवर जेव्हा गाड्या कमी आणि खड्डे जास्त दिसतात तेव्हा प्रश्न विचारणं क्रमप्राप्त ठरतं. दुसरा गंभीर प्रश्न हा आहे तो म्हणजे ग्रीन कॉरिडोरचा. अखिलेश यादव म्हणतात, हा ग्रीन कॉरिडोर विलीन कॉरिडोर का होतोय? मोठ्या दिमागात ज्या प्रकल्पाची जाहिरात केली जाते ते प्रकल्प पावसाच्या पहिल्याच सरीसोबत जमिनीच्या पोटात का गडप होतात? कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले रस्ते जर पाण्याखाली जात असतील किंवा वाहून जात असतील तर तो विकास आहे की निव्वळ डोळ्यामध्ये फेकलेली धूळ? नुसते रस्तेच नाहीत तर पुलांची अवस्थाही तीच आहे. पूल का तुटतात हा प्रश्न तांत्रिक नाही, तो थेट लोकांच्या जीवाशी जोडलेला आहे. नवीन पुलाचे स्लॅब पडणं, खांब झुकणं आता ही जणू फॅशन झाली आहे. पुढे अखिलेश यादव विचारतात, हायवे हाय हाय काय करू लागले आहेत? ज्या हायवेवरून समृद्धीचे स्वप्न दाखवले जाते तिथे प्रवाशांच्या नशिबी फक्त धक्के आणि अपघात का येतात? प्रश्नांची सरबत्ती इथेच थांबत नाही. अखिलेश यादव यांनी थेट मूलभूत बांधकामावरच बोट ठेवलंय. पाण्याची टाकी का कोसळते आणि छत अश्रू का ढाळू लागलेत? पाण्याच्या टाक्या पडतात. नुकत्याच बांधलेल्या रेल्वे स्टेशनची किंवा सार्वजनिक इमारतींची छतं पहिल्याच पावसात गळायला लागतात. याला इंजिनिअरिंगचा चमत्कार म्हणायचं की कमिशनखोरीचं पाप? नेमकं काय आहे? समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न केवळ राजकीय विरोध म्हणून पाहता येणार नाहीत. सर्वसामान्यांच्या खिशातल्या पैशांची आणि त्यांच्या सुरक्षेची चर्चा आहे. भाजप सरकार यावर फक्त इव्हेंट करून उत्तर देणार की खरोखर भ्रष्टाचाराची चौकशी करणार? उद्घाटनाचा झगमगाट तर होतो, पण त्या झगमगाटामध्ये जनतेचा टॅक्स मात्र बुडून जातोय. हेच वास्तव या निमित्ताने समोर आलंय. तुम्हाला काय वाटतं? खरोखरच डबल इंजिन भाजपचं सरकार भ्रष्टाचाराचं केंद्रबिंदू बनलेलं आहे का? आपली काय मते आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.